शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. मुंदूकराचा डिलीट मोबाईल डेटा रिकव्हर. खरातच्या मोबाईलमधून डर्टी सिक्रेट समोर येण्याची शक्यता. खरातने पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट्स, फोटो, व्हिडिओ डिलीट केले होते. नाशिकमध्ये एकाच वेळेला 6 SIT स्थापन. भोंदूखरात TCS धर्मांतरण, शालार्थ ID सह 6 मोठ्या गुन्ह्यामध्ये राज्याकडून विशेष तपास पथकाची स्थापना. नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी केंद्रीय महिला आयोगाचं पथक 2 दिवस नाशिकमध्ये. 4 सदस्य समितीसह SIT पथकाकडून तपास. TCS कंपनीला आयोगाचं पथक आज भेट देण्याची शक्यता. TCS कंपनीमधील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी. पोलिसांना गुंगारा देत निदाची मुंब्र्यातील क्लिनिकमध्ये 2दा हजेरी. वारंवार लोकेशन बदलून तपास यंत्रणांना चकवा. नाशिक धर्मांतरण प्रकरणामध्ये ATSची एंट्री. रझा मेमन आणि शफी शेखची 3 तास कसून चौकशी. दोन्ही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन, टेरर फंडिंगचा संशय. परतवाडा प्रकरणातील आरोपी अयानचे इंस्टाग्राम पेज ट्रेंडिंगवर. 6 दिवसातच अयानचे 4000 फॉलोअर्स वाढले. गुन्हा दाखल झाल्यानंतर अयानचे फॉलोअर्स वाढले. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामध्ये आरोपी अयान अहमदला घेऊन पोलिसांकडून स्पॉटचा पंचनामा. कॅफे, हॉटेलमध्ये कसून चौकशी सुरू. परतवाडा प्रकरणातील आरोपी अयानचे कारनामे उघड. 8हून अधिक मुलींना जाळ्यात ओढल्याची भीती. ब्लॉगर असल्याची बतावणी करून मुलींशी मैत्री करायचा. पोलीस तपासामध्ये धक्कादायक खुलासे. अजित पवार विमान अपघात प्रकरणातील कर्नाटक पोलिसांचा 0 FIR. आता महाराष्ट्र CIDकडे वर्ग. दादांच्या विमान अपघाताप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल नाही. तपासाची व्याप्ती वाढणार. सोन्याच्या जेजुरीसारखी बारामती घडवली. अमिती जपणारच. दादांच्या आठवणीमध्ये आजही बारामतीकरांच्या डोळ्यामध्ये अश्रू. बारामती स्पोर्ट्स क्लब परिसरात मॉर्निंग वॉकच्या वेळेला सुनेत्रा पवारांचा नागरिकांशी संवाद. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सातारा दौऱ्यावर. जिल्हा परिषदेच्या 15 नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करणार. शक्ती प्रदर्शनातून भाजपला आव्हान देणार. सरकारने सिंधुदुर्गवासियांची फसवणूक केली आहे. शक्तीपीठ महामार्गावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या वैभव नाईकांचा सरकारवर हल्लाबोल. शक्तीपीठ महामार्ग फोंडा मार्गे मुंबई गोव्याला जोडण्याची मागणी. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला हायकोर्टाचा दिलासा. तत्काळ तेजवानीच्या सुटकेचे आदेश. मात्र खडक पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यात तेजवानीचा मुक्काम तुरुंगातच. मोबाईलवर रील बनवण्याच्या नादामध्ये समृद्धी महामार्गावर खासगी बसचा अपघात. बस चालक आणि क्लीनर रील बनवत होते. अपघातामध्ये 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू. 20 ते 25 प्रवासी जखमी. बुलडाण्याच्या मेहकर टोलनाक्याजवळची घटना. पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये उद्यापासून 22 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता. विजांच्या कडकडाटासह काही भागात गारपीट होण्याचा अंदाज. अक्षय तृतीया महागली. सोन्याचा भाव 1,57,000 तर चांदी 2,67,000 पार. सोनं चांदी खरेदीसाठी ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री. अक्षय तृतीयेनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आंबा महोत्सव. दगडूशेठ बाप्पाला आंब्याची आरास. पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.